धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताच्या, त्यांच्या कृपा दाने एकतेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू। श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेश। विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। भक्ती वैराग्य ज्ञान तिनी मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली। धनमान गृह देह आशा नसे जा तिळभरी, ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। अच्छा, पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा संतपर प्रकरणातील अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे। आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरू तुकोबाराय या संसारामध्ये धन्य जीवन नेमकं कोणाचं आहे, कोण या संसारामध्ये धन्य आहेत याचं गोड चिंतन तुकोबाराय आजच्या अभंगात करतात। विठाला 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 अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंत महाराज मंडळी यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र मोह गावातील गेली 25 वर्षापासून आणि 26व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षी श्री हनुमान मंदिर, राम लक्ष्मण सीतामाता, शनिदेव, गणपती बाप्पा, महादेव पिंड, मुंजाबा या सर्व देवांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आणि त्या निमित्ताने आपला हा चालू असणारा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आज पहिल्या दिवसाची सायंकाळच्या सत्रातील ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। सज्जन हो, चिंतन म्हणून जो अभंग आपण निवडलाय तो अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे। ऐका, या संसारामध्ये धन्य जीवन नेमकं कोणाचं आहे, कोण या संसारामध्ये धन्य आहेत याचं गोड चिंतन तुकोबारायांनी आजच्या अभंगात केलेले। तुकोबाराय म्हणतात कोण धन्य आहेत? दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्राणीमात्रांविषयी दया आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्राण्यांविषयी दया आहे, पक्षाविषयी दया, प्रत्येक माणसाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया, तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी, ते या संसारामध्ये धन्य आहेत।
असा या अभंगाचा अर्थ आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपण जर या संपूर्ण मृत्यू लोकाचा विचार करायला गेलो तर या मृत्यू लोकात जीवन जगत असताना लहान असो किंवा मोठा असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, आमदार असो किंवा खासदार असो, किंवा उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येक माणसाची इच्छा आहे या मृत्यू लोकामध्ये मला जीवन जगायला मिळावं. प्रत्येक माणसाची इच्छा या मृत्यू लोकामध्ये मला जीवन जगायला मिळावं आणि म्हणून प्रत्येक माणूस या मृत्यू लोकात जीवन जगतो. पशु प्राणी या मृत्यू लोकात जीवन जगतात, सगळी माणसं या मृत्यू लोकात जीवन जगतात. पण महत्त्वाचं ऐका, जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाचं जीवन सारखं नाही. जीवन आपण सगळेच जगतोय, पण जीवन जगण्याची पद्धत प्रत्येकाशी कशी आहे, वेगळी आहे. बघा तुम्ही, सकाळी 6 वाजता उठणारी माणसं पहाटे 4ला उठू शकत नाहीत. पहाटे 4ला उठणारी माणसं सकाळी 6 वाजेपर्यंत झोपू शकत नाहीत. दुपारी 12 वाजेपर्यंत झोपणारी माणसं सकाळी 6ला उठू शकत नाहीत. आणि सकाळी 6ला उठणारी माणसं दुपारी 12 वाजेपर्यंत झोपू शकत नाहीत. रात्री 12 वाजता झोपणारी माणसं सकाळी लवकर उठू शकत नाहीत. आणि व्हॉट्सअप फेसबुकवाले 2 वाजता ते त्यांचा वेगळा विषय, त्यांचा ते 2 वाजेपर्यंत जागेच असतात, त्यांचा विषय सोडून द्या. जीवन जगण्याची पद्धत प्रत्येकाची कशी आहे, वेगळी आहे. आपण सगळेच या मृत्यू लोकात जीवन जगतोय, पण जीवन जगण्याची पद्धत प्रत्येकाची काय आहे, वेगळी आहे. पण ऐका, प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आपण या संपूर्ण मृत्यू लोकाचा जर बारकाईने विचार करायला गेलो तर या मृत्यू लोकातील समाज आपल्याला 4 पद्धतीने जीवन जगताना दिसून येतो. किती पद्धतीने? 4 पद्धतीने. कोणत्या कोणत्या 4 पद्धती? मृत्यू लोकातील काही माणसं दीघ पद्धतीने जीवन जगतात. मृत्यू लोकातील काही माणसं निंद्य पद्धतीने जीवन जगतात. मृत्यू लोकातील काही माणसं स्तुत्य पद्धतीने जीवन जगतात. आणि मृत्यू लोकातील काही माणसं धन्य पद्धतीने जीवन जगतात. इथं आपल्या अभंगाचा दरवाजा. अगोदरच दरवाजा का सांगितला? दरवाजा सांगितला म्हणजे लोक सरळ असे दरवाजातून जातात, नाही तर काय कायला अशा खिडक्यातून उड्या हाणायची सवय असते. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर दरवाजा सांगितला. काही लोक मृत्यू लोकातील दीघ पद्धतीने जीवन जगतात, काही लोक निंद्य पद्धतीने जीवन जगतात, काही लोक स्तुत्य पद्धतीने जीवन जगतात आणि काही लोक धन्य पद्धतीने जीवन जगतात. एक एक वर्ग आपल्याला पाहायचा आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा. लक्ष देऊन ऐका. पहिला वर्ग असा आहे की मृत्यू लोकातील काही लोक दीघ पद्धतीने जीवन जगतात. मग तुम्ही बसणारी माणसं म्हणाल, महाराज दीघ पद्धतीचं जीवन म्हणजे नेमकं काय? तर लक्ष देऊन ऐका. दीघ पद्धतीचं जीवन कोणाच्या जीवनाला म्हणायचं? तर नाथ महाराज सांगतात, कधी काळी एखाद्या माणसाच्या मुखाला जर देवाचं नावच येत नसेल तर त्याचं जीवन कसं आहे? दीघ आहे. त्याच्या तोंडाला देवाचं नावच जर येत नसेल तर नाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात त्याचं मुख नामाविना मुख सर्पाचे वीणा, जीवन बेताळ सर्प आहे मन बेताळ. नाविना कोणाचं जीवन हे दीघ जीवन आहे? तर ज्या माणसाच्या मुखाला कधीच देवाचं नाव येत नाही त्या माणसाचं जीवन हे दीघ पद्धतीचं जीवन आहे. ज्या माणसाच्या तोंडाला, ज्या माणसाच्या मुखाला देवाचं नावच येत नसेल, नाथ महाराज बोलतात त्या माणसाचं मुख हे मुख नसून सर्पाचं काय? बीळ आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. जी माणसं कधी देवाचं नामस्मरण करत नाहीत त्या माणसाचं जीवन हे दीघ पद्धतीचं जीवन आहे. मला सांगा, या मृत्यू लोकात आपल्याला जन्म मिळाला आणि मृत्यू लोकात जन्म मिळून जर आपल्या तोंडाला देवाचं नावच येत नसेल तर आपल्या जगण्याला अर्थ नाही. सोपं उदाहरण देतो तुम्हाला. आपण शेती करणारी माणसं आहात, तुमच्याकडे ज्वारी बाजरी नसेल, आहे आहे मला सांगा, आपण शेतामध्ये ज्वारी लावतो का पेरतो? हां, पेरतो. काय एक जण मला म्हणला लावतो ज्वारी.
ऐका, आपण शेतामध्ये ज्वारी पेरतो, ज्वारी पेरल्यानंतर त्या ज्वारीला कंस येतात. आता मला सांगा, कंस आल्यानंतर त्या ज्वारीला सगळी कंस सारखीच येतात का? लहान मोठी. बरं, त्या लहान मोठ्या कंसामध्ये गुरुजी एक असं कणिस असतं की त्या कंसाला ज्वारीचे दाणे लागलेले नसतात. त्या कंसाला तुमच्याकडे काय म्हणते? कोणतं कणिस? कानी. हां, ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये त्या कंसाला सोपट कणिस म्हणतात. कोणतं कणिस? सोपट कणिस. मला सांगा, ज्या कंसाला एकही दाना लागलेला नाही अशी कंस 3 पोते एकत्रित केली. किती? 3 पोते. आणि मळ नियंत्रणामध्ये टाकली. ज्वारी किती मिळणार आहे? किती मिळणार? मिळणार नाही. मी माझ्या पदरचा एकही शब्द बोलणार नाही. ज्ञानोबारांनी गोड ओवी दिली गुरुजी. ज्ञानोबारा बोलतात, कनेविन सोपटे कनसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओसन घर. ज्ञानोबारांची भाषा. ज्ञानोबारा म्हणतात, ज्या कंसाला एकही दाना लागलेला नाही अशी 3 पोते कंस एकत्रित केली, मळ नियंत्रणामध्ये टाकली. आपल्याला थोडीही ज्वारी मिळणार नाही. तसं मृत्यू लोकात जन्म मिळालाय, आणि मृत्यू लोकात जन्म मिळून जर तोंडाला देवाचं नावच येत नसेल तर त्या वाया येर झार हरी हरी साया से सरी लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविन सायासे करीसी, प्रपंच दिननिशी हरिसीन भजसी कवन्या गुणे. ज्ञानोबारांनी गोड उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, मृत्यू लोकात तुम्हाला जन्म मिळालाय, आणि मृत्यू लोकात जन्म मिळून जर तुमच्या तोंडाला देवाचं नावच येत नसेल तर तुमच्या जगण्याला अर्थ नाही. तुमचं जीवन हे धीक पद्धतीचं जीवन आहे. अजून एक जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे गुरुजी. त्या पूर्ण अभंगामध्ये तुकोबारांनी धीक पद्धतीचं जीवन कोणाचं पूर्ण यादीच दिलेली आहे. कोणाचं जीवन धीक पद्धतीचं जीवन आहे? महाराज बोलतात, दिगजीने ज्याचे बाईले आधीन, परलोका मान नाही दोन्ही, दिगजीने आळस निद्रा जया फार, अतित पूजन घडेची ना. ज्या माणसाचं जीवन हे बायकोच्या अधीन आहे त्या माणसाचं जीवन कसं आहे? धीक जीवन आहे. त्या माणसाच्या जीवनाला तुकोबारांनी धिक्कार सांगितला. जी लोक बायकोचं ऐकून जीवन जगतात त्यांचं जीवन कसं आहे? धीक जीवन आहे. आता इथं बसलेली पुरुष मंडळी सांगा, 100% लोक बायकोचं काय करतील? हां, तुमच्याकडून येऊ द्या, माझ्याकडून नको. ऐकतेत म्हणालेत म्हणजे तुम्ही ऐकतात. लक्ष देऊन ऐका, आणि ऐकावंच लागतं महाराज. प्रत्येकाला ऐकावं लागतं. 100% लोक बायकोचं ऐकणारेच आहेत महाराज. बायकोचं संसार हे असं आहे, संसार नावाचं झाडच असं आहे महाराज. त्याला 2 चाक आहेत. किती चाक आहेत? 2 चाक. ऐकावंच लागतं. लक्ष देऊन ऐका. ज्याचे लग्न झाले त्याला हे सगळं माहिती. 100% लोक बायकोचं ऐकून जीवन जगतात. बायकोचं नक्की ऐकलं पाहिजे, त्याला माझं दुमत नाही. पण किती ऐकावं, काय ऐकावं याला सुद्धा मर्यादा आहे. मतदान सुद्धा लोक बायकोला विचारून करतात महाराज. मतदान सुद्धा इतके ऐकत असतात का कुठं गुरुजी? आपण ऐकतो पण इतकं नाहीत ना ऐकत. मतदान विचारून करीत असतात का महाराज? आता लोकसभेचं मतदान जवळ आले. एक मित्राकडे गेला आणि म्हणला, मित्राला ते म्हणला, यावर्षी वहिनी कोणाला मतदान करणार आहे? लोकसभेला मतदान कोणाला करणार आहे? ते म्हणला, कोणाला म्हणजे? मी ज्याला मतदान करणार त्यालाच आपली बायको मतदान करणार. आपल्या शब्दाच्या पुढं नाही म्हणला बायको. घरात वजन नाही म्हणला आपलं. आपल्या पुढं बायको काहीच करीत नाही. मी म्हणणार त्याला मतदान कर, त्यालाच मतदान करणार. मी ज्याला मतदान करणार त्यालाच आपली बायको मतदान करणार. मित्र म्हणला, तू कोणाला करणार? ते म्हणला, मी तिला विचारलंच नाही अजून. आलं का लक्षात? म्हणजे मतदान सुद्धा लोक कोणाला विचारून करतात? बायकोला विचारून करतात. असं ज्या माणसाचं जीवन आहे, महाराज म्हणतात त्या माणसाचं जीवन हे धीग पद्धतीचं जीवन आहे. विठाला विठाला बायकोचं
ऐकून जी माणसं जीवन जगतात त्या लोकांच्या जीवनाला तुकोबारायांनी धिक्कार सांगितला, त्या लोकांच्या जीवनाला तुकोबारायांनी धिक पद्धतीचं जीवन सांगितलं. म्हणून या मृत्यू लोकामध्ये असे कित्येक लोक आहेत महाराज की बायकोनं सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं. बायको बस म्हणली की काही लोक बसतात आणि बायको उठ म्हणली की काही लोक उठतात. बायको जे सांगन ते ऐकतात, वचन न मोडी बोलले ते. बायको जे सांगणार ती लोक ते ऐकत असतात महाराज. एक बाई अशी किचनमध्ये चहा बनवत होती, नवरा असा बाहेर उभा होता. खिडकीतून तिनं नवऱ्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिनं नवऱ्याला फक्त असं केलं, गुरुजी. एका मिनिटात तो माणूस घरी आला, एकाच मिनिटात. त्याने विचारलं काय काम आहे, तिनं सांगितलं काम काहीच नाही, माझ्या या बोटात किती ताकद आहे बघत होते. आलं का लक्षात? नुसतं बोट वर केलं तर माणूस घरी येतोय, किती ऐकत असेल विचार करा महाराज. इतकी लोक बायकोचं ऐकण्यातली. एक माणूस असाच बाजाराला निघाला आणि बाजाराला निघाल्यानंतर आज आवाज बसल्यामुळे थोडं हेच होऊ देतो, व्याख्यानच होऊ देतो. आज इलाज नाही, माझा आवाज फार बसलाय, लक्ष देऊन ऐका. असाच बाजारला निघाला आणि बाजारला निघाल्यानंतर बायकोने सांगितलं, मालक तुम्ही बाजारला जाण्याकरता निघाला पण तुम्हाला बाजार करण्याचं नॉलेज थोडं कमी आहे, तुम्हाला थोडी अक्कल कमी असल्यामुळे बाजार करायचं ज्ञान नाही आहे. तो म्हणला नेमकं काय करायचं? तिनं सांगितलं मी सांगेल तसा बाजार करा. काय करायचं? बाजारामध्ये तुम्ही नक्की जा, पण बाजार करत असताना तुम्ही काय करता, 100 रुपयाची वस्तू असली की खिशातून 100 रुपये काढता आणि त्याला देता. असं कधी करू नका. बाजार करत असताना मी सांगते तसा बाजार करा. कुठलीही वस्तू अर्ध्या किमतीमध्ये मागायची. किती किमतीमध्ये? अर्ध्या. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 50 रुपयाला. सोपं आहे म्हणला. पावसाळ्याचे दिवस होते, बाजारामध्ये गेला. योगायोगाने त्याला छत्री विकत घ्यायची होती. छत्रीच्या दुकानामध्ये गेला. दुकानदाराला विचारलं, साहेब चांगल्या कंपनीची ब्रँडेड छत्री दाखवा. दुकानदाराने 500 रुपयाची चांगल्या कंपनीची छत्री दाखवली. त्या दुकानदाराने नेमकंच दुकान उघडलं होतं, भवानीचं गिरायक होतं. सकाळी सकाळी हा गेलेला होता. याने विचारलं, साहेब किंमत किती? दुकानदाराने सांगितलं 500 रुपये. हा याने कितीला मागितली? 250ला. त्याच्या तेवढं डोक्यात होतं अर्ध्या किमतीमध्ये मागायची. त्यानं सांगितलं, साहेब 250 रुपयाला द्या. दुकानदाराने सांगितलं, काका असं करू नका, आताच दुकान उघडले, झाडूनच काढले, अजून माझी भवानीसुद्धा झालेली नाही आणि सकाळी सकाळी तुम्हाला परत लावून मला बरोबर वाटत नाही, एक काम करा 400 रुपयाला घेऊन टाका. हा म्हणला 200ला द्या. त्याच्या तेवढं डोक्यात होतं ना, अर्धी किंमतच डोक्यात होती त्याच्या. तो म्हणला, साहेब असा कुठं व्यवहार होत असतो का? म्हणला मी 2-5 रुपये काहीतरी कमी करतोय, तुम्ही डायरेक्ट निम्म्यानं कमी करताय. असा व्यवहार होणार नाही साहेब, काहीतरी तुम्हाला सांभाळून घ्यावा लागेल, मला सांभाळून घ्यावा लागेल, त्यावेळेस आपल्या दोघांचा व्यवहार होईल. एक काम करा 300 रुपयाला घेऊन टाका. हा माणूस म्हणू लागला, मी तुम्हाला तेच सांगतोय 150 रुपयाला द्या. दुकानदार मला अवघड झालो आता व्यवहार कसा करायचा? दुकानदारानं परीक्षा घेतली. दुकानदाराने ठरवलं, बघूच हा माणूस किंमत किती कमी करतोय. दुकानदार म्हणला, बरं 200ला घ्या. हा म्हणला 100ला द्या. दुकानदार म्हणला, बरं 100ला घ्या. हा म्हणला 50ला द्या. दुकानदार म्हणला, बरं घ्या 50ला. हा म्हणला द्या 25ला. दुकानदार म्हणला 25ला घ्या. हा म्हणला 12.5ला द्या. दुकानदार म्हणला, एक काम करा, फुकटच न्या ना. हे म्हणला, मग 2 द्या ना. इतकं बायकोच ऐकत असतात का काय? कुठं विठाला विठाला असं बायकोचं ऐकून जी माणसं जीवन जगतात त्या लोकांच्या जीवनाला तुकोबारायांनी धिक जीवन सांगितले, धिक्कार सांगितले. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये काही लोक अशी जीवन जगतात की फक्त बायकोचं ऐकून जीवन जगतात. असा एक वर्ग या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि बायकोचं ऐकून जीवन जगणारी जी माणसं आहेत त्यांचं जीवन हे धिक पद्धतीचं जीवन आहे. आता 2 नंबर, मृत्यू लोकातील काही माणसं धिक पद्धतीने जीवन जगतात, तसंच मृत्यू लोकातील काही माणसं निंद्य पद्धतीने जीवन जगतात. निंद्य पद्धत म्हणजे नेमकं काय? इज्जत गेलेली कळत नाही, आलेली कळत नाही, कोणी मारलं तरी घेणं देणं नाही, कोणी शिव्या दिल्या तरी त्याचा मान अपमान त्यांना काही वाटत नाही. असं ज्या लोकांचं जीवन आहे त्यांचं जीवन हे निंद्य पद्धतीचं जीवन आहे. मृत्यू लोकात काही माणसं निंद्य पद्धतीने जीवन जगतात. बघा, आयुष्यभर चोऱ्या माऱ्या करतात, आयुष्यभर याची त्याची बोलणी खातात, कोणाचा तरी मार खातात. असं ज्या लोकांचं जीवन आहे त्या जीवनाला तुकोबाराय म्हणतात निंद्य पद्धतीचं जीवन. बघा तुम्ही, काही लोकांचं आयुष्य गेलं महाराज चोऱ्या करता करता. याच्या त्याच्या घरी चोरी करायची. एखाद्या गावाला जाण्याकरता 2 रस्ते. चांगल्या रस्त्याने गेलं तरी त्याच गावात जायचे आणि कच्च्या रस्त्याने गेलं तरी त्याच गावात जायचे. मला असं वाटतं माणसानं कच्च्या रस्त्याने जाण्यापेक्षा नेहमी चांगल्या रस्त्याने गेलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड ओवी दिली. ज्ञानोबाराय बोलतात, आगा उजू वाटा चालावे तरी पायाची शिनवावे, आडराणी धावावे तरी तेची. काय ज्ञानोबारायांची भाषा आहे महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात चांगल्या रस्त्याने गेलं तरी तुम्ही त्याच गावात पोहोचणार आहे,
आणि कच्च्या रस्त्याने गेलं तरी तुम्ही त्याच गावात पोहोचणार आहे। मला असं वाटतं कच्च्या रस्त्यानं जाण्यापेक्षा माणसाने नेहमी चांगल्या रस्त्यानं गेलं पाहिजे। तसं या मृत्यू लोकामध्ये अपकीर्तीने जीवन जगण्यापेक्षा माणसाने नेहमी सत्कीर्तीने जीवन जगलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे। आणि जी माणसं या मृत्यू लोकात सत्कीर्तीने जीवन जगतात ना दादा, त्यांची कीर्ती पाठीमागे राहत असते। उत्तमची बुरे कीर्ती मागे या मृत्यू लोकात जी माणसं सत्कीर्तीने जीवन जगतात, महाराज म्हणतात त्यांची कीर्ती पाठीमागे राहत असते। उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणेची सरे। उत्तमची उरे कीर्ती मागे किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। जी माणसं या मृत्यू लोकात चांगली जीवन जगली त्यांची सत्कीर्ती पाठीमागे राहत असते। तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे। महाराज म्हणतात या मृत्यू लोकातून जात असताना आपली सत्कीर्ती पाठीमागे उरेल असं जीवन जगा। चोऱ्या माऱ्या करून काही मिळणार नाही, चोऱ्या माऱ्या करून कधी जीवन जगू नका। म्हणून या मृत्यू लोकात काही वर्ग असा पाहायला मिळतो की निंद्य पद्धतीने जीवन जगतो। चोरी करणं, दारू पिणं, कुणी बोललं तर त्याचं काहीही न वाटणं, असं ज्यांचं जीवन आहे त्यांच्या जीवनाला तुकोबारांनी निंद्य पद्धतीचं जीवन सांगितलं। बघा तुम्ही, काही लोकांना इज्जत गेलेली कळत नाही, आलेली कळत नाही, कुणी बोललं तर त्याचं काही वाटतही नाही। एक माणूस असाच बाजारामध्ये गेला आणि एक आजी पेरू विकण्याकरता आलेल्या होत्या। आजीनं पेरू बाजारामध्ये मांडले, तो माणूस त्या आजीकडे गेला। आजी कोणत्या गावच्या कुठून आल्यात असं बोलेपर्यंत 2-4 पेरू घेतले आणि खिशात टाकले निघा। पण आजी जुन्या काळातल्या होत्या। आजीच्या पायामध्ये वाहना होत्या। वाहन कळती का? आताची व्हीनस चप्पल नाही। वाहन अशी होती, काट्यावर जर ती वाहन पडली तर काट्याचं मुंडकं मोडायचं। लक्षात येईल का? अशी निबर वाहन असायची, म्हणजे एखाद्या माणसाच्या पाठीत जर टाकली तर 3 दिवस त्याला उठता येत नव्हतं। अशी निबर वाहनं त्या आजीच्या पायामध्ये होत्या। त्यानं पेरू चोरले, खिशामध्ये टाकले, रस्त्याला लागला। आजीनं पाहिल्याबरोबर आजीने त्या माणसाचा पाठलाग केला, भर चौकामध्ये त्याला गाठलं आणि भर चौकामध्ये त्याला धरलं। कॉलरला धरून आजीने इतकं मारलं, उजव्या पायातली वाहन काढली, तिचे 2 तुकडे झाले। आजीनं तो तुकडा असा त्याच्या ववाळाने इकडे फेकून दिला। पुन्हा डाव्या पायातली वाहन काढली, त्यानं मारला, इकडून ववाळाने इकडे फेकून दिला आणि आजी निघून गेल्या। मग 10-5 लोक जमा झालेले लोक त्या माणसाला म्हणू लागले, काय रामभाऊ म्हणले, 10-5 रुपयाच्या पेरूसाठी कुठे इतका मार खात असतात का? इवाई आलाय तुला, जावाई आलाय, पाहुणेरावळे चांगलं ओळखतात तुला, 10-5 रुपयाच्या पेरूसाठी कुठे इतका मार खात असतात का रे? म्हटले, किती इज्जत गेली, तुला काय कळते का नाही? ते म्हणलं, माझं काहीच गेलं नाही म्हणलं, आजीची चप्पल तुटली, आपलं काहीच नाही गेलं म्हणलं। असं ज्या लोकांचं जीवन आहे ना, अशा लोकांच्या जीवनाला निंद्य पद्धतीचं जीवन म्हणायचं। विठाला 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 विठाला। म्हणून मृत्यू लोकामध्ये एक वर्ग असा आहे ढीग पद्धतीने जीवन जगणारा, मृत्यू लोकामध्ये दुसरा वर्ग असा आहे निंद्य पद्धतीने जीवन जगणारा। आपल्या जवळून चालले का पायाला धरायचं त्याच्या। कृपया हे लहान मुलांना आहे ना, ज्यांचे लहान मुलं त्यांना सांभाळा, सारखं विक्षेप। विठाल 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 मी नाही लहान मुलांना कधी कीर्तनात बोलत गुरुजी, आम्ही गुरुजी होते कीर्तनाला आला का लक्षात? पाथर्डीला होते गुरुजी, भरत महाराज पटाडीच्या दाजीच्या गावात त्या चितळे पाडवलेला। ते असंच लेकरूती यायचं, इकडे यायचं, मध्ये जायचं। मी म्हणलं, ए पोरा गपकी, ते म्हणलं थोडा वेळ तूच गपकी।
तेव्हापासून मी बोलतच नाही, मला बंदच केलंय, ते नकोच म्हणलं. लक्ष देऊन ऐका. मृत्यू लोकात काही माणसं धिक पद्धतीने जीवन जगतात, मृत्यू लोकात काही माणसं निंद पद्धतीने जीवन जगतात, आणि तिसरा वर्ग असा आहे, मृत्यू लोकात काही माणसं स्तुत्य पद्धतीने जीवन जगतात. मग तुम्ही म्हणाल महाराज स्तुत्य पद्धतीने जीवन म्हणजे नेमकं कोणाचं जीवन स्तुत्य पद्धतीचं जीवन आहे? ज्या लोकांना आपलं चांगलं कशात आहे, वाईट कशात आहे, आपण काय केल्यानंतर आपलं चांगलं होऊ शकतं, आपण काय केल्यानंतर आपलं वाईट होऊ शकतं, हे ज्या लोकांना कळतं त्यांचं जीवन हे स्तुत्य पद्धतीचं जीवन आहे. आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे, हे ज्यांना कळालं त्यांचं जीवन हे स्तुत्य पद्धतीचं जीवन आहे. तुकोबारायांचा एक अभंग आहे, तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता कोणाचं जीवन हे स्तुत्य पद्धतीचं जीवन आहे. महाराज बोलतात, आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. त्यांचे आई वडील धन्य. कोणाचे? ज्यांना हित काय अहित काय, आपलं चांगलं कशात आहे, आपलं वाईट कशात आहे, हे ज्या लोकांना कळतं त्यांचं जीवन हे स्तुत्य पद्धतीचं जीवन आहे. मग आता नीट ऐका. तुम्ही म्हणाल महाराज स्तुत्य पद्धतीचं जीवन कोणाचं आमच्या लक्षात आलं, निंद्य पद्धतीचं जीवन कोणाचं आमच्या लक्षात आलं, धिग पद्धतीचं जीवन हेही आमच्या लक्षात आलं. मी सुरुवातीला सांगायचं विसरलो गुरुजी, धिग पद्धतीचं ज्या लोकांचं जीवन आहे ना, तो जो अभंग मी तुम्हाला एकच कडवं सांगितलं, तो पूर्ण अभंग असा आहे की दिगजिने ज्याचे बाईले आधीन परलोका मान नाही, दिगजिने आळस निद्रा जया फार. आणि त्या अभंगाचा शेवट असा आहे गुरुजी, तू का म्हणे ऐसे धिग झाले लोक, निंदक वादक नरका जाती. वादक म्हणजे पकवाज वादक नाही, घाबरता तुम्ही. वादक म्हणजे निंदा करणारे आणि वाद घालणारे, हे नरका जाती. असं त्या अभंगाचा म्हणजे ते दादासाठी माझ्या लक्षात आलं, लेट थोडं लेट उगा आठवलं म्हणून पाठवलं बघ काय. लक्ष देऊन ऐका. त्या अभंगाचा शेवट तसा आहे. त्याच्यामध्ये दुसरं कडवं आहे की दिगजीने आळस निद्रा जाय. ज्या लोकांना आळस आहे ना, आळस, त्यांचं जीवन सुद्धा धिग पद्धतीचं जीवन आहे. काही लोकांना आळस असतो बघा, इतक्या आळशीत ना काही काही लोक महाराज. काही कीर्तनाची आमची सुरुवात आणि त्यांची सुरुवात सोबतच असते. आळस जांभळी सोबतच होते, आमची रामकृष्ण हरीन त्यांची जांभळी सोबतच होणार महाराज. इतका आळस आहे काही काही लोकांना. बस काही काही लोक कीर्तनाला येतात फक्त झोपण्यासाठी. चांगला डोळा लागते म्हणते तिथे गेल्यावर. इथं आल्या एक जण उभ्यानं झोपला. मी म्हणलं तुला कसं काय झोप आली? म्हणला परिसरात कुठतरी कीर्तन चालू आहे. लक्षात येईल का? इतकी माणसं काही काही आळशीत महाराज की आळसाचा सुद्धा त्यांना आळस येतो. इतकी आळशीत महाराज. 10-5 लोक एका वट्ट्यावरती बसलेली होती आणि वट्ट्यावरती बसल्यानंतर एक माणूस रोज पाहायचा त्यांना. रोज त्या वट्ट्यावरती त्याला ती बसलेली दिसायची. एक दिवस तो थांबला आणि त्या लोकांना विचारलं, म्हटला महिना झाला मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही या वट्ट्यावरती बसलेले असतात, तुम्हाला काही काम नाही का? कामधंदा तुम्ही करत नाहीत का? ते म्हणले आम्हाला काही काम नाही, आम्ही आळशी माणसं आहेत, आम्ही या वट्ट्यावरती बसलेलो असतो. तो म्हणला एक काम करा, तुम्ही 10 लोक आळशीत ना, तुमच्यात सगळ्यात जास्त कोण आळशी पटकन हात वर करा. काय म्हणला तो? तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त जो आळशी ना त्यानं पटकन हात वर करा, 500 रुपये बक्षीस. 500 रुपये बक्षीस म्हटलं की 9 लोकांना पटकन हात वर केले, तरी एकानं केलाच नाही. माणूस म्हणला काय माणूस आहे म्हणला, 500 रुपये बक्षीस देऊन सुद्धा हा माणूस हात वर करत नाही. काय झालं? ते कसं करते? लय कटाळा आलाय, हात वर करायचा कटाळा. धर म्हणला 500 रुपये, पुन्हा म्हणला खिशात घाला ना. इतका आळशी होता महाराज. हा, इतके आळशी असतात का काय कुठं लोक महाराज? एक माणूस इतका आळशी होता, इतका आळशी होता, रात्रंदिवस झोपलेला असायचा, रात्रंदिवस. आणि रात्रंदिवस झोपलेला असायचा म्हणून त्याच्या घरची माणसं विचार करायची या माणसाला कुठं घेऊन जाण्यामध्ये अर्थ नाही. याला जर बाहेर आपण घेऊन गेलो तर आपली इज्जत जाईल, आपलं नाव खराब होईल. योगायोगाने त्या घरातलं लग्न आणि त्या घरच्या लोकांनी असा विचार केला याला आपण लग्नाला घेऊन जायचं नाही. जाताना पूर्वीचा काळ असल्यामुळं घरातली सगळी लोकांनी त्याला उठवलं आणि म्हटलं हे बघ आम्ही लग्नाला चाललोत,
आम्हाला परत यायला उद्या आम्ही परत येणार आहेत, त्यामुळं आम्ही गेल्यानंतर घराचे सगळे दरवाजे आतमधून बंद कर आणि निवांत झोप. तो म्हणला जा मी बंद करतो म्हणला दरवाजे, जा तुम्ही. हे लोक लग्नाला गेले, लग्न लावून परत आले तरी घराचा दरवाजा उघडाच. आणि घराचा दरवाजा उघडा पाहिला, धावत धावत त्याच्या जवळ गेले, म्हणले अरे उठ ना. ते कसं करताय, जा तुम्ही मी घेतो लावून. नाही कळालं का, कायला दिवशी कळलं आता, कायला जाऊ द्या, नाही मिळ लागत कायला. काय घ्या, काही लोकायला शेजारचा हसलं म्हणून सुद्धा बरेच हसतात महाराज. काही विनोद कळत नाही, काय नाही. माझ्या कीर्तनात 2 जण कीर्तन झाल्यावर हसू लागली. मी म्हणलं काय झालं, म्हणले महाराज सुरुवातीचा विनोद आता शिकाळाला. तसं काय कायला लेट कळत आहे, काय नाही कळत लवकर, त्याला काय करावं महाराज. काही देवानं मेमरी कार्ड काहीचं ढिलं बनलेलं असते, ते लवकर त्यांच्या लक्षात येत नाही. कीर्तन ऐकणाऱ्या माणसाची रेंज अशी जिओच्या कार्डासारखी पाहिजे, 4G पटकन. हां 5 बरं 5G पटकन त्याच्या लक्षात आलं पाहिजे. काही विनोदच असे मार्मिक असतात की कळत नाहीत महाराज. 3 येडे पणगाव झोपले, पलंग कळतो ना, 3 येडे जण त्या पणगाव झोपले आणि वर झोपल्यामुळे जागाच पुरत नव्हती. तिघातला एक जण म्हणला वरील अडचण झाली, म्हणला जागाच पुरत नाही. दुसरा म्हणला मग तू खाली झोप की. तिघातला एक जण खाली आला आणि मग वरचे दोघं त्याला म्हणते ये वरी, झाली जागा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल आळस ज्याच्या जीवनामध्ये, निद्रा ज्याच्या जीवनामध्ये, त्या लोकांचं जीवन हे दिग जीवन आहे. ऐका, स्तुत्य जीवन आपल्याला कळालं, निंदे जीवन आपल्याला कळालं, दिग जीवन आपल्याला कळालं. जसं दिग जीवन आहे, जसं निंदे जीवन आहे, जसं स्तुत्य जीवन आहे, जसं तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये एक धन्य जीवन आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज धन्य जीवन नेमकं कोणाचं आहे, तर तुकोबराय बोलतात धन्य जीवन नेमकं कोणाचं आहे, त्याचं उत्तर महाराज देतात अभंगाच्या. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी,
पांडुरंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये धन्य जीवन नेमकं कोणाचं आहे का? तर कोणाचं जीवन धन्य? कोण या संसारात धन्य आहेत? तर महाराज म्हणतात दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया, धन्य ते संसारी, ते या संसारामध्ये धन्य आहेत. की ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्राणी मात्रांविषयी दया आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये पक्ष्यांविषयी दया आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये माणसांविषयी, छोट्या मुलांविषयी, प्रत्येक जो घटक आहे प्रत्येकाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहेत ना, ते या संसारामध्ये कसे धन्य आहेत. आणि संसारामध्ये ते धन्य आहेत की ज्यांच्या अंतःकरणात दया, आणि या संसारामध्ये सगळ्यांविषयी दया कोणाच्या अंतःकरणात असेल तर ते फक्त संत आहेत, ते फक्त साधू आहेत. जे कादल झाले प्राणीमात्राविषयी ज्यांच्या अंतःकरणात दया, सगळ्यांविषयी ज्यांच्या अंतःकरणात दया, ते या मृत्यू लोकात फक्त संत आणि साधू आहेत. बघा, साधूच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी दया महाराज, आणि ज्याच्या अंतःकरणात सगळ्यांविषयी दया आहे तोच साधू आहे. मी माझ्या पदरचा शब्द एकही वापरणार नाही. महाराज म्हणतात सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया. सर्वाभूती दया सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ज्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी दया आहे ते या मृत्यू लोकात संत आहेत, ते या मृत्यू लोकात साधू आहेत. आत्ता गुरुजींनी जो अभंग आपल्यासमोर गायला त्याच्यामध्ये एक चरण आहे, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. फक्त या मृत्यू लोकात संत आणि साधू यांच्या अंतःकरणामध्ये प्राणी मात्राविषयी सगळ्यांविषयी दया आहे. आपल्यालाही दया निर्माण होते, आपल्याही अंतःकरणात दया निर्माण होते, पण आपली दया फक्त आपल्यापुरती आहे. आपली दया सगळ्यांसाठी नाही आहे महाराज. एखादी गाय जर चिखलामध्ये गुंतली तर आपण ती गाय पाहतो, पाहिल्याबरोबर आपल्या डोक्यात पहिला प्रश्न येतो, ही गाय कोणाची असेल. पण साधू संत ज्यावेळेस अशी गाय पाहतात ना, साधू संतांच्या अंतःकरणात तो प्रश्न निर्माण होत नाही, ही गाय कोणाची असेल, कुठून आली असेल. ती गाय चिखलामध्ये रुतली ना, गुंतली ना, तिला काढण्याचं काम संत करतात, मग ती गाय कोणाचीही असो.
पण आपल्या अंतःकरणामध्ये जी दया आहे ती फक्त आपल्यापुरती. समाजासाठी आपल्या अंतःकरणात दया निर्माण होणार नाही. समाजासाठी मृत्यूलोकातील प्रत्येक घटकाविषयी ज्यांच्या अंतःकरणात दया ते फक्त संत आहेत आणि ते शोधून आले संत शोधून आले संत हिताहित जगाचे. जगामध्ये कुठलाही माणूस असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, सगळ्यांविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे महाराज. संतांचं अंतःकरण हे दयेनं भरलेले आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये प्राणीमात्रांविषयी, पक्ष्यांविषयी, माणसांविषयी, लहान थोरांविषयी दया असल्यामुळं तुकोबाराय बोलतात ते या संसारामध्ये धन्य आहेत. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. कशी सर्वांविषयी साधूच्या संतांच्या अंतःकरणात दया असते एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, आपण भाग्यवान आहेत की आपला जन्म महाराष्ट्रात आहे. आपण महाराष्ट्र सोडून जर बाहेर गेलो तर बाहेर संत झालेले नाहीत. संत कुठे आहेत? फक्त महाराष्ट्रात आहेत. खरंच आपण फार भाग्यवान आहेत की आपला जन्म महाराष्ट्रात झाला. ज्या महाराष्ट्रात ज्ञानोबाराय झाले, ज्या महाराष्ट्रात तुकोबाराय झाले, ज्या महाराष्ट्रात नामदेव महाराज, नाथ महाराज ही संत ज्या महाराष्ट्रात जन्माला आली त्या महाराष्ट्रात आपला सुद्धा जन्म झाला. आणि त्यातली त्यात संतांच्या नंतर आपला जन्म झाला ही फार भाग्याची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या नंतर आपण जन्माला आलो हे फार भाग्य आहे महाराज आपलं की आपल्याला ज्ञानोबाराय कोण होते हे कळालं, जगद्गुरु तुकोबाराय कोण होते हे कळालं. आपला महाराष्ट्र साधा नाही आहे दादा. महाराष्ट्रातल्या मातीचा कण ना कण संतांच्या शुरांच्या पायानं पवित्र झालेला आहे आणि अशा महाराष्ट्रात आपल्याला जन्म आहे महाराज. बऱ्याच लोकांना महाराष्ट्राचं नाव काढल्यानंतर बरीच लोक म्हणतात महाराज काय करा कष्ट व्हा भ्रष्ट जय महाराष्ट्र. हे आपण पाठ करून ठेवलेले. महाराष्ट्राची व्याख्या इतकी सोपी नाही हो. काय आपल्या महाराष्ट्राची व्याख्या? माणसानं माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नीट ऐका. माणसानं माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगते संतांच्या ताटातलं खावं लागतं उष्ट. पाण्यातली गाता वर काढताना तुकोबारायांना कितीतरी सोसावे लागले होते कष्ट, पण त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य होतं उत्कृष्ट. परमार्थामध्ये लागत नाही दादांनो जात पात आणि काष्ट, कारण आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आपल्याला जन्म आहे की ज्या महाराष्ट्रानं ज्ञानोबाराय दिले, तुकोबाराय दिले, सगळी संत मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली, यांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळालं आणि अशा महाराष्ट्रात आपला जन्म झाला. म्हणून सांगतो साधू संतांच्या अंतःकरणात किती दया असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठण नावाचं तीर्थक्षेत्र. आपण नाथसृष्टीला सगळेजण पैठणला जातो बघा. नाथबाबाच्या अंतःकरणामध्ये किती दया होती. नाथ महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये आत्तापर्यंत जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत जर कोण असतील तर नाथ महाराज आहेत. त्यांच्या इतके श्रीमंत संत आजपर्यंत जन्माला आलेले नाहीत आणि इथून पुढे येणार नाही. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा राजा. वारकरी संप्रदाय आतापर्यंत जेवढे संत झाले, जेवढी संत मांदियाळी झाली त्या सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत म्हणजे नाथबाबा. त्या नाथबाबांचं चरित्र असे. अहो एवढी श्रीमंती होती नाथबाबाची. चोरी जर झाली ना नाथबाबाच्या वाड्यावरती चोरी, आणि चोरी झाल्यानंतर नाथबाबा आपल्या मुनिमाला प्रश्न विचारायचे, मुनिमजी रात्री आपल्या घरी काय काय चोरीला गेलं? त्यावेळेस त्या मुनिमाचं उत्तर असायचं, बाबा ओ बाबा फक्त व्याज व्याज गेलं. लक्षात येईल काय गेलं? व्याज व्याज गेलं. मग तुम्ही एवढ्याच ह्याच्यावरून डोकं लावा नाथबाबा श्रीमंत किती असतील. आणि कुंटाला सोनं चोरीला जायचं. किती? ग्रॅमवर नाही, तोळ्यावर नाही. चोरी झाली की
की 1 क्विंटल 2 क्विंटलच जाणार. काय सोनं 72,000 आहे सध्या. काल गेलो तो सोन्याच्या दुकानात म्हणून माहीत झालं, बाकी काय ना. 72,000 जे सध्या सोने ना ते क्विंटलानं सोनं चोरीला जायचं नाथबाबाच्या घरी. किती श्रीमंत असतील नाथबाबा. आपल्या गावात होत्यात का चोऱ्या? इथं मोहला होत्यात का? आणि आता झाली तरी टेन्शन घ्यायचं काम नाही. अमेरिकेने एवढी प्रगती केली, मशीनच काढली चोरं पकडायची. मशीन निघाली, मशीन 10 मिनिटात मशीनने 5 चोरं पकडली अमेरिकेत त्या मशीननं. त्या अमेरिकेत चांगला रिझल्ट आला, ती मशीन तिथून उचलली पाकिस्तानला घेऊन गेले. 8 मिनिटात मशीनीने 3 चोरं पकडले. तिथून दक्षिण आफ्रिकेमध्ये घेऊन गेले, 5 मिनिटात त्या मशीनीने 3 चोरं पकडले. सगळ्या राज्यामध्ये चांगला रिझल्ट आला, सगळ्या देशामध्ये चांगला रिझल्ट आला. मशीन महाराष्ट्रात घेऊन आले, एका मिनिटात मशीन चोरीला गेली. आला का लक्षात? सगळीकडं मशीन चोरं पकडत होती, पण मशीन महाराष्ट्रात आल्याबरोबर मशीन चोरीला गेली. एवढे आपले भारी चोर आहेत. नाथबाबाच्या काळामध्ये हलके चोर असतील का? चोरांचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक उत्तम चोर आणि एक भंगार चोर आहे. उत्तम चोर फक्त पैसे सोनच चोरतो. भंगार चोर सप्त्याच्या मंडपातले गटे हान, कणिक हान, हातोडे हान, हे भंगार चोर. म्हणजे वाटेल ते चोरणारा भंगार चोर आणि फक्त सोनं पैसे चोरणारा उत्तम चोर. म्हणजे उत्तम नावाचा नाही, क्वालिटीचा. एखादा इथं उत्तम असायचा, धरायचा गाताने जाताना, लक्ष देऊन ऐका. तसे उत्तम चोर नाथबाबाच्या वाड्यावरती चोरी करायची. ज्या ज्या वेळेस चोरी व्हायची त्या त्यावेळेस क्विंटलानं सोनं चोरीला जायचं. एवढी नाथबाबाची श्रीमंती, एवढे नाथबाबा श्रीमंत. लक्ष देऊन ऐका. त्या नाथबाबांचं चरित्र असं आहे. नाथबाबा पैठण गावामध्ये रोज त्रिकाल संध्या करायची. सकाळी गोदावरी गंगेवरती स्नानाला जायचे, दुपारी जायचे आणि सायंकाळी जायचे. त्रिकाल संध्या. नित्यनेमामध्ये कधी बदल झाला नाही. रोज सकाळी स्नान, दुपारी स्नान आणि सायंकाळी स्नान. एक दिवस असंच दुपारच्या वेळेत नाथबाबा गोदावरी गंगेवरती स्नान करण्याकरता निघाले. असेच उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन तापलेलं होतं, खालून जमीन तापलेली होती. त्या वाळवंटामध्ये सगळी वाळू अशी गरम झालेली होती आणि नाथबाबा स्नान करण्याकरता गोदावरी गंगेला निघाले. पैठण गावातल्या काही महिला त्या गंगेवरती धुणं धुण्याकरता आलेल्या होत्या. आपली आई सुद्धा धुणं धुईला गेली असेल म्हणून एक छोटासा मुलगा आईचा पाठलाग करत 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 त्या वाळवंटामध्ये आला. त्या मुलाच्या अंगावरती कपडे नव्हते, पायामध्ये चप्पल नव्हती, काही नव्हतं. वरून ऊन पडलेलं होतं, खालून जमीन तापलेली होती, वाळू तापलेली होती. तशा वातावरणामध्ये तो मुलगा आपल्या आईचा पाठलाग करत करत त्या गंगेच्या वाळवंटामध्ये आला. त्या मुलाचे पाय पळू लागले, त्याच्या पायाचा दाह होऊ लागला. वरून ऊन त्याला लागत होतं. तो मुलगा ओरडत होता, आई आई आई. पण त्याच्या आईचं लक्ष त्या मुलाकडे नव्हतं. त्याचा आवाज नाथबाबांच्या कानावरती पडला आणि कुणीतरी मुलगा ओरडतोय म्हणून नाथबाबा त्या मुलाचा शोध घेत 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 त्याच्या जवळ आले. आल्याबरोबर नाथबाबांनी त्या मुलाची जात पाहिली नाही, कुळ पाहिलं नाही, कुठला आहे तो पाहिलं नाही. नाथबाबाच्या अंतःकरणात पाहिल्याबरोबर दया निर्माण झाली. अरे किती छोटा मुलगा आहे, किती लहान बालक आहे, याला पोळत असेल, याचे पाय भाजत असतील, याच्या अंगाचा दाह होत असेल. पाहिल्याबरोबर धावत 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 नाथबाबा तिथं गेले. त्या मुलाला आपल्या कडेवरती उचलून घेतलं आणि कडेवरती उचलून घेऊन नाथबाबा त्या मुलाला घेऊन घरी गेले. घरी गेल्यानंतर नीट ऐका, घरी गेल्यानंतर पहिल्यांदा नाथबाबांनी त्या मुलाला गार पाण्याने आंघोळ घातली, स्नान घातलं. आणि नाथबाबांचा मुलगा हरिपंडित आणि तो मुलगा एकाच वयाची ऐका. आंघोळ घातल्यानंतर दोघांनाही खेळण्याकरता बैठकीमध्ये सोडलं. पण बैठकीमध्ये ती 2 मुलं खेळत असताना नाथबाबांनी पाहिलं तर हरिपंडिताच्या अंगावरती चांगले वस्त्र होते, हरिपंडिताच्या अंगावरती सोनं होतं, हरिपंडिताच्या अंगावरती बोटामध्ये अंगठ्या होत्या. हे सगळं नाथबाबांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर नाथबाबाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. नाथबाबा म्हणू लागले, जसं माझ्या मुलाच्या अंगावरती चांगले कपडे आहेत, जसं माझ्या मुलाच्या अंगावरती सोनं आहे, जसं माझ्या मुलाच्या हातामध्ये अंगठ्या आहेत, तसं या सुद्धा मुलाच्या अंगावरती चांगले कपडे असले पाहिजे, सोनं असलं पाहिजे, अंगठ्या असल्या पाहिजे. दया निर्माण झाली. धावत धावत घरामध्ये गेले, हरिपंडिताचे चांगले कपडे घेऊन आले, त्या मुलाच्या अंगावरती कपडे घातले. जसं आपल्या मुलाच्या अंगावरती सोनं होतं तसं त्या मुलाच्या अंगावरती सोनं घातलं. जसे आपल्या मुलाच्या हातामध्ये अंगठ्या होत्या तशा त्या मुलाच्या हातामध्ये अंगठ्या घातल्या. आणि ऐका, ज्या महिलेचा मुलगा हरवला होता ती महिला शोधत 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 नाथबाबांच्या वाड्यासमोर आली. प्रत्येकाला विचारायची, माझा मुलगा हरवलाय हो, कुणी पाहिला का? माझा मुलगा हरवलाय हो, कुणी पाहिला का? एका महिलेने सांगितलं, अगं तुझ्या मुलाला मी नाथबाबांच्या घरी खेळताना पाहिले. जा. नाथबाबांच्या घरासमोर आली, खिडकीतून पाहिलं तर हे 2 मुलं बैठकीमध्ये खेळत होते. पण नाथबाबांना बोलण्याचं तिचं धाडस होत नव्हतं. नाथबाबांनी विचारलं, आई काय पाहताय? बाबा माझा मुलगा हरवलाय हो. नाथबाबांनी सांगितलं, सापडतो का? बाबा याच्यासारखाच दिसतोय.
काय म्हणायची ती? का म्हणत असेल असं? कारण ज्या वेळेस तो मुलगा नाथबाबा घेऊन आले होते त्यावेळेस त्याच्या अंगावरती कपडे नव्हते, त्याच्या गळ्यामध्ये सोनं नव्हतं, त्याच्या हातामध्ये अंगठ्या नव्हत्या. आईला वाटायचं हा तर मुलगा आपलाच आहे, पण धाडस होत नव्हतं. बाबा हा मुलगा माझाच आहे, पण याच्यासारखाच होता, याच्यासारखाच होता. माझा आहे की नाही मला माहीत नाही, पण याच्यासारखाच दिसतोय, असाच माझा मुलगा आहे. धाडस होत नव्हतं. नाथबाबांनी सांगितलं आई तो मुलगा तुमचाच आहे, घेऊन जा. पण बाबा याच्या अंगावरती तर कपडे नव्हते, बाबा याच्या अंगावरती तर सोनं नाणं नव्हतं, बाबा याच्या हातामध्ये अंगठ्या नव्हत्या. त्यावेळेस नाथबाबांनी सांगितलं आई त्याच्या नशिबानं त्याला मिळालं, घेऊन जा. ही ज्याच्या अंतकरणामध्ये दया, तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. नाथबाबाच्या अंतःकरणामध्ये त्या मुलांविषयी दया निर्माण झाली. त्याच्या अंगावरती सोनं घातलं, त्याला घालायला कपडे दिले, त्याच्या हातामध्ये अंगठ्या घातल्या. त्याची दया नाथबाबाला आली. असं दयानं भरलेलं ज्यांचं अंतःकरण आहे ते या मृत्यू लोकात संत आहेत. आणि असे जे संत आहेत तुकोबाराय म्हणतात ते या संसारात धन्य. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. तुम्ही म्हणाल महाराज ज्यांच्या अंतःकरणात दया ते या संसारामध्ये धन्य, हे आमच्या लक्षात आलं. ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया असते ते या मृत्यूलोकात साधू आहेत, ते या मृत्यूलोकात संत आहेत. पण ते संत ते साधू या मृत्यूलोकात नेमके येतात कशा करता? येथे उभा तारासाठी, येथे उभा तारासाठी, येथे उभा ज्यांचं अंतःकरण दयाने भरलेले असे संत या मृत्यू लोकात येतात कशा करता? तर महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत या मृत्यू लोकात
फक्त आणि फक्त उपकार करण्याकरता येतात। संतांचं कार्य जगावर जीवावर उपकार करणे महाराज। ऐका, ज्ञानोबरायांची गोड ओवी आहे। ज्ञानोबराय म्हणतात काय कार्य आहे संतांचं? देखे प्राप्तार्थ जरी झाले, जे निष्कामता पावले, तया ते कर्तव्यासी उरले लोका लागी। ज्ञानोबराय बोलतात फक्त कर्तव्य लोकांसाठी, जगावर जीवावर उपकार करण्याकरता, जगावर जगाचं जीवाचं कल्याण करण्याकरता संत या मृत्यू लोकात अवतीर्ण होत असतात। संतांचं कार्य उपकार करणं हे संतांचं कार्य आहे। एखाद्याने अपकार जरी केला तरी अपकारावर सुद्धा संत काय करतात? उपकारच करतात। मग कोणत्या संतांनी कोणावर नेमका काय उपकार केला याच्याकरता एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो। एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाईचं भजन करा। विठोबा उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। महाराज म्हणतात संत या मृत्यू लोकात उपकार करण्याकरता येतात। ऐका, संतांचं जीवन फक्त आणि फक्त उपकार करण्याकरता आहे महाराज। तुम्ही संतांवर अपकार जरी केला तरी संत तुमच्यावर उपकारच करतात। ज्ञानोबरायांचं चरित्र आपण नेहमी ऐकतो। कुठल्याही संतांचं चरित्र तुम्ही पहा, संतांनी जीवावर फक्त उपकार केलेला आहे महाराज। नाथबाबांचं चरित्र मी आपल्यासमोर आता मांडलं। त्याच नाथबाबांच्या अंगावरती एक मुस्लिम समाजाचा माणूस किती वेळेस थुंकला? 108 वेळेस। नाथबाबा त्याला काय म्हणले? काय बोलले का वाकडं? नाही। शेवटी त्या माणसाला कंटाळा आला, नाथबाबाला शरण गेला, नाथबाबाची माफी मागू लागला, बाबा मला माफ करा, मी तुमच्या अंगावरती थुंकलो, माझ्याकडून अपराध झाला। त्यावेळेस नाथबाबा त्याला सांगू लागले, राजा तुझ्याकडून अपराध नाही झाला, तुझ्याकडून फार मोठं पुण्याचं काम झालं। बाबा असं काय बोलताय तुम्ही? मी तर तुमच्या अंगावरती थुंकलोय, मी तर तुमच्या माझ्याकडून अपराध घडलाय आणि तुम्ही म्हणताय तुझ्याकडून पुण्याचं काम घडलं। त्यावेळेस नाथबाबा त्या माणसाला सांगतात, राजा तू माझ्या अंगावरती 108 वेळेस थुंकलास आणि तू माझ्या अंगावरती 108 वेळा थुंकला, त्यामुळं मला गंगेचं 108 वेळा प्रसाद देवोनी मुक्त के, प्रसाद देवोनी मुक्त के, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला। तो माणूस 108 वेळेस नाथबाबाच्या अंगावरती थुंकला आणि नाथबाबा त्याला बोलतात, तू माझ्या अंगावरती 108 वेळा थुंकला, तुझ्यामुळं मला 108 वेळा गंगेचं काय झालं? स्नान झालं। अपकार ज्याने केला त्याच्यावरती सुद्धा नाथबाबांनी काय केला? उपकार केला। प्रसाद देवनी
मुक्त केला. ज्ञानोबरायांचं चरित्र पहा. स्वतःच्या पोटामध्ये भूक लागली म्हणून कधी ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता गेले नाही. सोपान काकाच्या पोटामध्ये भूक लागली म्हणून ज्ञानोबराय कधी मधुकरी मागण्याकरता गेले नाही. पण चिमुकल्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये ज्या ज्या वेळेस भूक लागली ज्ञानोबरायांनी आपल्या काखेमध्ये झोळी अडकावी आणि आळंदीचा रस्ता धरावा. आत्ताचा जो घाटाचा रस्ता आपण पाहतो ना त्या रस्त्यानं ज्ञानोबराय आळंदीमध्ये यायचे. प्रत्येक घरासमोर जायचे. ओ काकू, ओ ताई, मला थोडंसं पीठ द्या, एका भाकरीपुरतं मला थोडंसं पीठ द्या. पण ज्ञानोबरायांना त्या काळामध्ये कुणी पीठ दिलं नाही महाराज. विसोबा खेचर सांगून जायचा, तो ज्ञाना जर आला ना तर त्याला कोणी पीठ देऊ नका, त्याला कोणी मधुकरी देऊ नका, तो मागण्याकरता येईल बघा, त्याला त्याच्या झोळीमध्ये कोणी पीठ देऊ नका. ज्ञानोबराय रोज झोळी अडकून आळंदी गावामध्ये यायची. काकू द्या हो थोडंसं पीठ, हो ताई मला एका भाकरीपुरतं द्या, माझ्यासाठी नका हो देऊ ताई, माझ्या मुक्ताबाईसाठी द्या, माझ्या ताईसाठी द्या, माझ्या सोपन काकासाठी देऊ नका, माझ्यासाठी तुम्ही देऊ नका. माझी छोटीशी चिमुकली मुक्ताबाई, तिच्या पोटामध्ये फार भूक लागली, हो ताई थोडंसं पीठ मला द्या. पण ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये त्या काळामध्ये कोणी पीठ दिलं नाही. एखाद्या ताईच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण व्हायची. एखादी ताई ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये पीठ टाकायची. ते घेतलेलं पीठ ज्ञानोबराय ती झोळी अडकायची. पुन्हा सिद्धपेठेच्या दिशेने निघायचे. पण सिद्धपेठेच्या दिशेने ज्ञानोबराय निघाले की तो विसोबा खेचर पडून यायचा. ज्ञाना कुठे चाललास ज्ञाना? काका मधुकरी मागण्याकरता आलो होतो हो काका, एका भाकरीपुरतं पीठ घेऊन जातोय काका, मला एवढं पीठ घेऊन जाऊ द्या काका, मला मारू नका काका, मला काही बोलू नका काका, माझ्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये फार भूक लागली ना काका, म्हणून हे पीठ घेण्याकरता आलो होतो काका, मला मारू नका, मला बोलू नका. हे ऐकल्यानंतर तो विसोबा खेचर ज्ञानोबरायांच्या काखेतली झोळी ओढून घ्यायचा, ते पीठ जमिनीवरती टाकून द्यायचा. अहो एवढी त्याची दृष्टबुद्धी होती महाराज. त्या विसोबा खेचराला वाटायचं मी निघून गेल्यानंतर हा ज्ञाना हे जमिनीवरचं पीठ पुन्हा झोळीमध्ये घेईल, तर जमिनीवरती टाकलेलं पीठ त्या पिठामध्ये पायानं अशा रेगा ओढायचा, मातीमध्ये मिक्स करायचा. का तर मी गेल्यानंतर हे पीठ पुन्हा झोळीमध्ये त्याने घेऊ नये. एवढा अपकार केला महाराज ज्ञानोबरायांनी, एवढा अपकार केला, एवढा अपकार केला. ज्ञानोबरायांना फार त्रास व्हायचा महाराज. कुणी चिखल अंगावरती फेकायचं, कुणी दगडं मारायची. ज्ञानोबराय त्रास सहन करत करत सिद्धपेठामध्ये यायचे. आपल्या ताटीचा दरवाजा बंद करायचे, आपल्या दोन्ही गुडघ्याच्या मध्ये आपलं डोकं घालायचे. आणि ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप ज्ञानोबराय ढसा ढसा रडायचे महाराज. त्या ताटीच्या फटीतून मुक्ताबाई पाहायची, दादा तुम्ही रडताय दादा, तुम्ही तर योगी आहात दादा, योग्यानं रडायचं नसतं दादा, तुम्ही साधकांचे मायबाप आहात दादा, तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात दादा, दादा तुम्ही असं रडायचं नसतं दादा, जगाचा अपराध सहन करणं हे योग्याचं काम आहे दादा, तुम्ही योगी आहात दादा. विश्वरागे झाले चिमुकली मुक्ताबाई सांगायची, दादा जगाचे अपराध सहन करणं हे तुमचं काम आहे दादा, तुम्ही असं रडू नका दादा, तुम्ही जर रडले तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं दादा. ऐका ना, फार गोड चरित्र आहे बघा ज्ञानोबरायांचं. भाकरी नाही मिळाली दादा तो उपवाशी झोपू दादा, तुम्ही रडू नका दादा, तुम्ही जर रडले तर दादा मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं दादा, दादा मी तुम्हाला कधीच भाकर मागणार नाही दादा, पुन्हा मी तुम्हाला बोलणार नाही की माझ्या पोटामध्ये भूक लागली, तुम्ही रडू नका दादा. जगाचं काय घेऊन बसतात दादा, लोक त्रास देत असतात दादा, त्रास देणं हे लोकांचं काम आहे दादा, पण त्रास सहन करणं हे एका योग्याचं काम आहे दादा, तुम्ही रडू नका दादा.
ज्ञानाच्या फटीतून ती मुक्ताबाई ज्ञानोबारांना विनंती करायची, दादा त्रास देणं हे लोकांचं काम आहे दादा, त्रास सहन करणं हे आपलं काम आहे दादा. तुम्ही योगी आहात दादा, तुम्ही संत आहात दादा. ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती ज्यांच्या अंतःकरणात असते ना दादा, ते संत असतात दादा. जगाला माफ करणं हे तुमचं कर्तव्य आहे दादा, तुम्ही रडू नका. विनंती करायची, दादा ताटी उघडा. ज्ञानोबारायांचं अंतःकरण भरून आलेलं असायचं. ज्ञानोबाराय आपल्या गुडघ्याच्या मध्ये डोकं घालून रडत बसलेले असायचे. चिमुकली मुक्ताबाई विनंती करायची, दादा ताटी उघडा, ताटी उघडा. ज्ञानोबारायांनी ताटीचा दरवाजा उघडावा आणि चिमुकल्या मुक्ताबाईने सांगावं, दादा पीठ मिळालं नाही म्हणून काय झालं दादा, फक्त तुम्ही रडू नका. आपण पाणी पिऊन जीवन जगू दादा, पण तुम्ही रडू नका दादा. तुम्ही योगी आहात दादा, साधकांचे मायबाप आहात, ज्ञानियांचे राजे आहात. ज्ञानेश्वरी तुम्हाला द्यायची दादा, चांगदेव 65 तुम्हाला द्यायची दादा. तुम्ही जर असं रडलात ना दादा, मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. मायबाप आपल्याला सोडून गेलेत ना ज्ञान दादा, मी तुमच्याकडे पाहून जीवन जगते दादा, तुम्ही असं रडू नका. चिमुकली मुक्ताबाई विनंती करायची. चिमुकल्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये भूक लागायची. विसोबा खेचराला वाटायचं, ज्ञाना तर पीठ घेऊन गेला नाही, त्याला तर मी पीठ मिळू दिलं नाही, आता काय खात असतील म्हणून पाहण्याकरता यायचं महाराज. अशी बरीच लोक असतात, सप्ताह तर होऊ देत नाहीत आणि चालू झाला की बघा येते, असे असतात महाराज. सप्ताह तो होऊ द्यायचा आणि चालू झाला की लांब उभा राहून कीर्तन पाहायचं. तसं ते विसोबा खेचर काय खात असतील म्हणून पाहण्याकरता यायचा, खिडकीतून पाहायचा. ज्ञानोबारायांनी आपल्या पाठीचा तप्त तवा केलेला असायचा. मुक्ताबाई त्या पाठीवरती मांडी भाजायलेली असायची. आणि ऐका, मुक्ताबाईने त्या विसोबा खेचराला पाहिलं. ज्या विसोबा खेचरानं कधी पीठ मिळू दिलं नाही, ज्या विसोबा खेचरानं कधी मडकं मिळू दिलं नाही, काहीच मिळू दिलं नाही, त्या विसोबा खेचराला पाहिल्याबरोबर मुक्ताबाईने आवाज द्यायचा, ओ विसोबा काका या, ओ काका तुम्हाला सुद्धा खाण्याकरता मांड देते काका. ज्या विसोबा खेचरानं कधी पीठ मिळू दिलं नाही, ज्या विसोबा खेचरानं मांडे भाजण्याकरता खापर मिळू दिलं नाही, त्या विसोबा खेचराला ज्ञानोबारांच्या पाठीवरती भाजलेले मांडे खाण्याकरता दिले. हा संतांचा काय उपकार आहे महाराज. ज्यांनी अपकार केला त्यांच्यावरती सुद्धा ज्ञानोबारांनी मुक्ताबाईंनी काय केला, उपकार केला. एवढंच नाही, त्या विसोबा खेचरावर हे खायला दिलं, हा उपकार सामान्य उपकार आहे. त्या विसोबा खेचरावर इतका मोठा उपकार केला, इतका मोठा उपकार केला की नामदेव महाराजांचं गुरु त्या विसोबा खेचराला बनवलं. ज्यानं ज्ञानोबारांना पीठ दिलं नाही, ज्यानं ज्ञानोबारांना खापर मिळू दिलं नाही, त्या ज्ञानोबारांनी त्या विसोबा खेचरावर एवढा मोठा उपकार केला की नामदेव महाराजांचं कोण बनवलं त्याला, गुरु. गुरु संतांचं कार्य फक्त हे उपकार करण्याकरता आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. तुम्ही म्हणाल महाराज लक्षात आलं, आमच्या संत या मृत्यू लोकात उपकार करण्याकरता येतात, पण उपकार करण्याकरता आलेले संत या मृत्यू लोकात आम्ही नेमके ओळखायचे तरी कसे, ते कसे राहतात, कसे बोलतात. लटके वचन नाही, हो लटके वचन नाही, हो लटके वचन नाही, लटके वचन नाही,
पवित्र चरणामध्ये आपण प्रवेश केला. संत या मृत्यू लोकामध्ये उपकार करण्याकरता येतात, पण आलेले संत आपण नेमके ओळखायचे कसे? महाराज ते कसं बोलतात, कसं राहतात? तर तुकोबाराय म्हणतात ते बोलत असताना कसं बोलतात. लटिके वचन नाही देही उदासीन आहे. अभंगाची संगती लागण्यासाठी ही आहे शब्द मी माझ्या मनानं वापरला बरं. लटिके वचन नाही याचा अर्थ असा आहे, संत या मृत्यू लोकात जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये लटकं कधी बोलत नाही आणि सदैव ते देहावर कसे असतात? उदासीन. देही उदासीन आहे. लटिके वचन नाही. अभंगाची संगती लागण्याकरता कधी कधी एखादा शब्द आपल्या मनानं सांगावा लागतो की तुमच्या संगती अभंगाची लक्षात आली पाहिजे. असे अभंग आहेत काही काही महाराज. एखादा शब्द त्याला असा जोडून एखादा शब्द अलीकडे घ्यावा लागतो. गाथेमध्ये लटिके वचन नाही देही उदासीन, पण अभंगाची संगती लागण्यासाठी नाही शब्द आपल्याला अलीकडे घ्यावा लागतो, देही उदासीन तेवढंच ठेवावं लागतं पलीकडे. त्यावेळेस अभंगाची संगती लागते. आपण जर असं म्हणलो लटिके वचन नाही देही उदासीन म्हणजे लटकं बोलतात आणि देहावर उदास नसतात असं त्याचा अर्थ होतो. पण लटिके वचन नाही देही उदासीन आहे. संत हे देहावर उदास असतात आणि लटकं कधी बोलत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज संत लटकं बोलत नाहीत, नेमके मग बोलतात कसे? मधुरावाणी होठी होठी आले
मंडळाच्या शेवटच्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. तुकोबाराय सांगतात, संत लटकं बोलत नाहीत, देहावर उदास असतात. लटकं बोलत नाहीत, मग संत नेमकं बोलतात कशी? मधुरावाणी ओटी का म्हणे वाव पोटी. त्यांची वाणी ही मधुर असते. संत नेहमी गोड बोलतात आणि खरं बोलतात. आणि जगाचे अपराध संत सहन करतात. तू का म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे. महाराजांचा आग्रह आहे म्हणून 5 मिनटं गुरुजी, काय अडचण नाही ना? महाराजांचं काय ते माझ्या कीर्तनामध्ये मी थोडेसे ते जुने पद म्हणत असतो. ते महाराज म्हणले तेवढं म्हणावं. कीर्तन त्याच्यामुळे घेतले जाताना पाकिट द्यायचे नाही म्हणावं लागेल. माझा आवाज थोडा बसलेला आहे पण म्हणतो. ऐका, काळ बदलत चाललाय दादांनो. पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. इंटरनेटचं युग आलंय. प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे जो जुना काळ होता तो आता राहिलेला नाही. जुन्या काळात क्वचित कुठंतरी एखादा फोन आपल्याला पाहायला मिळायचा. अख्खं गाव त्या टेलिफोन बूथवर जायचं, तिथून फोन लावायचं. पण आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय, प्रत्येकाच्या हातामध्ये इंटरनेट आहे. सगळं जग आपण आज मोबाईलच्या द्वारे पाहू शकतो. पण एक काळ असा होता की त्या काळामध्ये डस्टर गाडी आपल्याला पाहायला मिळत नव्हती, स्विफ्ट गाडी आपल्याला पाहायला मिळत नव्हती, इनोवा गाडी आपल्याला पाहायला मिळत नव्हती. पण एक काळ असा होता की त्या काळामध्ये फक्त आणि फक्त एकच गाडी होती. कोणती? बैलगाडी. बैलगाडीच होती दादा. पण त्या बैलगाडीमध्ये बसायला काय होता? आनंद होता. बैलगाडीमध्ये बसायला मिळावं, हातामध्ये कासरा असावा, एवढा आनंद वाटायचा. आज 20, 25, 30, 50 लाखाच्या गाडीत जो आनंद नाही, त्या काळात त्या बैलगाडीत तो आनंद होता. आज सगळं बदललं पण आनंद माणसाकडे राहिला नाही. सगळं आलं, पैसा आला, गाड्या आल्या, रस्ते चांगले झाले, झोपायला बंगला आला. पण झोपडीमध्ये जी झोप लागायची ती झोप आज लागत नाही. झोपडी असायची महाराज माणसाला राहण्याकरता. झोपडी फाटकी असायची. झोपडीत जर माणूस झोपला तर आकाशातली तारे झोपडीतून दिसायची आणि झोपडीमध्ये आनंदाने झोप लागायची. आज कोटी रुपयाचा बंगला आला माणसाला राहायला झोपायला, पण आनंदाने झोप लागत नाही, झोपच लागत नाही महाराज. पण झोपडी अशी होती, ऐका, त्या झोपडीमध्ये आनंद होता. जुन्या काळामध्ये आपल्या घरासमोर सकाळी 5:30, पावणे 6, 6च्या दरम्यान एक वासुदेव यायचा. त्या वासुदेवाच्या हातामध्ये एक टाळ असायचा. मोरपंखाची टोपी त्याच्या डोक्यावरती असायची. हातामध्ये छोटासा टाळ असायचा. आपल्या घरासमोर यायचा आणि आपल्याला काहीतरी चांगला संदेश तो वासुदेव द्यायचा. आपल्याकडून धान्य घेऊन जायचा, पण फुकट कधीच वासुदेव धान्य घेऊन गेला नाही. ज्या वेळेस वासुदेव आपल्या घरासमोर आला त्यावेळेस त्याने टाळ वाजवावा आणि एखादं गीत म्हणावं. एखादं भक्तिगीत असेल, एखादं भावगीत असेल, पण एवढे ते वासुदेव गोड गायचे महाराज. त्या वासुदेवाचा आवाज आपल्या कानावरती पडला की माणसाचा दिवस आनंदाने निघून जायचा. एवढा काळ गोड होता महाराज. काय गोड म्हणायचा तो वासुदेव? किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या किती आनंदी आनंद. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. असा आनंद त्या झोपडीमध्ये असायचा. झोपडीतच माणूस पडलेला असायचा पण तारे दिसायचे. आता हा आनंद राहिलेला नाही. आता फरशीवरी पडावे, टेरेसकडे पडावे, आता काही नाही दुसरं. चांदण्यान चंद्रन ते दिसतच नाही. कोट रुपयाचे बंगले आले. सप्ताह आजही होतात, पण सप्ताह जुन्या काळातही व्हायचे. पण आजच्या सप्ताहामध्ये आणि जुन्या काळातल्या सप्ताहामध्ये जमीन आसमानचा फरक होता महाराज. हरिपाठ संपला ना, हरिपाठ जुन्या काळात, आणि हरिपाठ आणि कीर्तनाच्या मधलं जे अंतर आहे, हरिपाठ संपल्याबरोबर ही सगळी गुणीजन मंडळी जेवण करण्याकरता जायची आणि त्यावेळेस सप्ताहाच्या मंडपामध्ये इथं लागायचं. फिरत्या चाकावरती देशी मातीला कार, विठ्ठला वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार.
घटाघटाची रूप आगळे प्रत्येकाची दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कोणामुखी अंगा तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा गोड असायचं वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर दाम करी काम येड्या दाम करी काम पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याचा भाव आई सोडून घेतय जे पैशाच्या मागे धाव जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे दाम करी काम येड्या दाम करी काम दाम करी काम येड्या दाम करी काम ऋतला पायी काटा याड वाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून तो काटा काढला पायी 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 ऋतला पायी काटा तुम्ही म्हणता ना हो द्या 5-25 एकदाच पण हे जुन्या काळातलं संगीत होतं हे आता ऐकायला मिळत नाही एक एक गीत एक एक भक्तिगीत एक एक भावगीत माणसाला काहीतरी संदेश द्यायचं माणसाला काहीतरी शिकवायचं आज सगळं आलं माणसाकडं पण ही गाणी राहिली नाहीत ही भक्तिगीतं राहिली नाहीत ही भावगीतं राहिली नाहीत असे वेगवेगळे गीतं निघाले महाराज काही काही गीताचा अर्थच कळाला नाही गुरुजी 2-3 वर्ष झालं मी डोकं लावलं एका गाण्याला पण अजून काय मला अर्थ सापडला नाही शब्दच कळले नाहीत अजून नाक्कमुका काय बरं हे नेमकं काय हे नेमकं ह्याचे शब्द काय आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे अजून तर काय कळालं नाही बाबा हे असे गाणे आता निघाले काळ बदलत गेला म्हणून मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगतो बघा यूट्यूबला तुम्ही माझं नाव टाका बालाजी महाराज मोहिते कीर्तन ऐकायला मिळतील प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो की नक्कीच संगीत ऐका मला संगीताची आवड आहे गुरुजींना माहिती माझं विशारद झालेलं आहे आज थोडा आवाज बसल्यामुळं गायन थोडंसं कमी झालं कीर्तनात मलाही संगीताची आवड आहे मी नेहमी ऐकतो माझ्या गाडीमध्ये सुद्धा मी संगीत ऐकतो पण जुन्या काळात संगीत माणसाला ऊर्जा देत आहे कितीही तुम्ही आजारी असू द्या तुम्हाला संगीताचं जर ज्ञान असेल तर आजारपणामध्ये एखादा ख्याल ऐका एखादा राग ऐका तुमचा आजार दूर होईल एवढी ताकद त्या संगीतात आहे महाराज म्हणून नाही गाता आलं तरी चालेल पण राग कळाला पाहिजे नाही तर आम्ही काय गातो त्याचा राग येईन तुम्हाला निदान राग नाही गाता आलं तर निदान राग कळाला तरी पाहिजे एवढं तरी माणसाकडे ज्ञान असलं पाहिजे आणि आज या कीर्तन मंडपामध्ये ही सगळी रागरागिणीमध्ये निपुण असणारी ही सगळी मंडळी म्हणून ज्ञानोबा तुकोबरायांच्या आशीर्वादानं धावत्या वेगामध्ये अभंगाचं चिंतन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या या श्री क्षेत्र मोहो गावातील हा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आज पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गोड असं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून झालेलं आहे सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हे नियोजन केलेलं आपल्या 2-4 जणांनाच कळायला जाऊ द्या कळू द्या असू द्या समस्त ग्रामस्थ मंडळींनी एकत्रित येऊन हे नियोजन केलेलं आहे आणि महाराजांच्या मार्गदर्शनाने आपला हा सप्ताह समापन्न होतोय आमचे परमार्थप्रेमी हरिभक्त परायणच्या मुखातून आपण सायंकाळच्या वेळेमध्ये रामकथा ऐकत आहात आमचे कैलास महाराज तांबे महाराजांचे सासरे आहेत आणि महाराजांच्या माध्यमातून या सप्ताहाचं आपण नियोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व टॉप 10 कीर्तनकार मंडळी आपण या धर्ममंडपाखाली बोलवलेली आहे आणि म्हणून त्या संबंधातून हा सेवेचा योग आला ज्ञानोबराच्या तुकोबरायांच्या आशीर्वादानं जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला आज या कीर्तनाच्या साथीसाठी आमच्या सदानंद महाराजांनी गोड अशी साथ दिली आमच्या खिल्लारी गुरुजींनी गोड अशी साथ दिली आणि विकासदादा यांनी तिघांनी मला खरंच अतिशय गोड अशी साथ दिली ही मंडळी आपल्याला 8 दिवसासाठी मिळाली हे भाग्य आहे महाराज आपल्या गावाचं कारण यांना एक दिवस बोलवायचं म्हणलं तर 5-10 हजाराचा खर्च आहे महाराज बरोबर आहे का नाही महाराज उगं तुम्हाला इशारा करायला लागलो जाता बाकी काय नाही लक्षात ठेवून हे सोपं नाही यांना बोलवायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही पण 8 दिवस ही मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे
मज क्षमा करणी संती नोही अंगभूत युक्ती बोलिलो जैसे बोलविले देवे माझे तुम्हा ठावे जाती कुळ करा क्षमा काही नका धरू कोप संत माय बाप दिनावरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली